ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजची पेपर पॅटर्न आणि फ्रंट कसा तयार करायचा, स्लीव्सना कसं अस्तर लावून घ्यायचं हे सर्व डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजची बॅकला डिझाइन एक आहे, छोटीशी डिझाइन आहे ती बघणार आहोत। आणि बॅक कशा पद्धतीने तयार करायची, तुम्हाला डिझाइन नको असेल तर तुम्ही कशा पद्धतीने तयार करायचं, आणि त्याचबरोबर फिटिंगच्या एक महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला इथे देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, इथे आपल्याला गळ्याची उंची काढायची आहे। खालच्या बाजूला गळा आपल्याला 4 इंच तयार हवा आहे। तर खालच्या बाजूने मी 4.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि वरून बघितलं तर वरून आपण अर्धा इंच स्लोप दिला होता, तर त्याच्या वाईज आपलं मार्किंग आलेलं आहे 9.5 वरती। आणि खालच्या बाजूने आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। तर हे झालं आपलं गळ्याचं मेजरमेंट घेऊन। आता आपल्याला हे कॅनव्हास पेपरवरती काढायचं आहे। तर कॅनव्हास पेपरची रुंदी मी इथे 5 इंच रुंदीचा घडी आहे, ही 5 इंच रुंद आणि उंचीला 10.5 इंच घेतलेला आहे, उंचीपेक्षा 1 इंच जास्त। तर या पद्धतीने कॅनव्हास पेपर घ्यायचा, याच्यावरती पहिल्यांदा उंचीचं मार्किंग करून घ्यायचं। गळा आपल्याला 9.5 हवा आहे, तर 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं। एक आडवी लाईन ड्रॉ करून घेतली उंचीची। आणि याच्यावरती आता वरच्या बाजूला बघा, आपण इथे टोटल शोल्डर 5 ठेवलं होतं। 3 इंच आपल्याला शोल्डरसाठी लागणार आहे, म्हणजे 2.5 इंच शोल्डर तयार राहील, अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल। इकडे 3 इंच मध्ये बरोबर आपलं हे होणार आहे। आणि पुढच्या बाजूला आहे ते गळा 2 इंच राहणार आहे रुंदी। इथे आपण गळ्यासाठी मार्जिन घेणार नाही आहोत, कारण गळा बघा मी ज्या पद्धतीने तयार करत आहे त्या पद्धतीने केला तर तुमचं हे प्रॉपर कॅल्क्युलेशन जुळणार आहे। तर वरच्या बाजूनी मी गळा रुंदी 2 घेतली, खालच्या बाजूनी 2.5 इंच घेतली। आणि बघा, खालच्या बाजूनी 1.25 इंचावर मार्क केलं आणि 1.25 इंचापासून बाहेरच्या बाजूला, म्हणजे फोल्ड बाजूला नाही, फोल्ड बाजूकडून आपण मार्किंग केलेलं आहे। फोल्ड बाजूच्या अपोजिट साईडला म्हणजे ओपन साईडला घ्यायचं आहे अर्धा इंच बाहेर। आणि या कर्व शेपचा वापर करून या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर ही पट्टी आहे, ही तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे। ही स्केल तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचीच आहे। आणि यानंतर या पट्टीचा शेप चेंज करायचा, बघा ज्या पद्धतीने मी ठेवली। आणि वरती आपल्याला गळ्यापर्यंत मार्क करून घ्यायचं आहे। तर या पट्टीचा वापर करून तुम्ही म्हणजे अगदी इझिली तुम्ही शेप बनवू शकता आणि शेपमध्ये तुमचा चुकणारच नाही। प्रॉपर शेप येण्यासाठी ही पट्टी तुम्हाला तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। जसं मी तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की काही टूल्स आहेत जे आपल्याला इसेन्शियल आहेत आणि ते आपल्याकडे असायलाच पाहिजेत। तर त्याचपैकी ही फ्रेंच कर्व आहे जो आपल्याकडे असायला पाहिजे। आणि याच्या बाहेर बघा, या पद्धतीने 1-1 इंच आपण मार्किंग करून घ्यायचं आणि या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची। बाहेरचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे। आणि हाच डिझाईनचा म्हणजे आपला शेप आहे तो पाठीमागच्या बाजूला उमटलेला असतो थोडा थोडा कलरमुळे, कलरमधनं तो दिसतो, तर त्यावरच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि आता मेन फॅब्रिकचा रॉंग पोर्शन सरळ पोर्शन मार्क करून घेतला। सरळच्या पोर्शनवरती आपल्याला सेंटरला नॉच देऊन घ्यायचा आहे आणि सेंटर लाईन आहे ही थोडीशी डार्क करून घ्यायची आहे, बघा ज्या पद्धतीने मी केलेलं आहे त्या पद्धतीने। आणि आता हे दोनही म्हणजे मेन फॅब्रिक अस्तर ओपन करून घ्यायचं। मेन फॅब्रिकचा सरळचा पोर्शन वरती राहील आणि रॉंग साइड पोर्शन खाली आहे। अस्तरचा पोर्शन तुम्ही कसाही ठेवलात तरी चालू शकतं, तर अस्तर सरळच्या पोर्शनवर आपण घेतलेला आहे। आणि एक पिन लावून घ्यायची सेंटर नॉच जुळवून, आणि यानंतर आपण तयार केलेला जो गळ्याचा पेपर आहे तो याच्या सेंटरवरती ठेवायचा आहे। तर बघा, जिथे 9.5ची खूण आलेली आहे आपली, तर तिथे आपल्याला हा लाल पोर्शन आलेला आहे आपला खालच्या बाजूचा गळ्याचा, तो तिथे आला पाहिजे। आणि त्याच हिशोबाने आपल्याला हे सर्व अरेंज करायचं आहे। सेंटरला सेंटर व्यवस्थित जुळवायचा, पिनअप करून घ्यायचं। 2-3 ठिकाणी पिन लावून घ्यायच्या की ज्यामुळे आपला गळा हलणार नाही। आणि इथे बघा, सेंटरवरती 1-2 पिन लावून घ्यायच्या, साईडलाही 2-3 पिना लावून घ्यायच्या। आणि जसं आपण गळ्याचा शेप ड्रॉ केला आहे त्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। इथे आपल्याला गळा अगोदर कट करायचा नाहीये, हे लक्षात घ्या।
आणि जिथे कॉर्नर असेल तिथे आपली सुई खाली राहणार आहे त्या कॉर्नरमध्ये आणि म्हणजे कपड्यामध्ये, आणि नंतर आपण दाब उचलायचा आहे, कापड फिरवून घ्यायचं आणि मग पुढे टीप आपली कंटिन्यू करायची आहे। बघा मी इथे अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे, हीच पद्धत तुम्ही फॉलो करा। तुमचा गळा हा खूप छान फिनिशिंग आणि परफेक्ट तयार व्हायला मदतच होणार आहे तुम्हाला। तर बघा या पद्धतीने टीप देऊन झाल्यानंतर आता आपल्याला फक्त कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे। तर बऱ्याचदा कसं होतं, अगोदर जर तुम्ही गळा कट करून घेतला तर तो मॅनेज करणं नवीन शिकत असताना खूप अवघड जातं। तर तुम्ही ही पद्धत वापरली तर तुम्हाला गळा कोणताही म्हणजे कितीही डिझायनर किंवा वेड्यावाकड्या शेप असणारा गळा तुम्ही करायचं म्हटला तर तुम्ही तो प्रॉपर करू शकणार आहात आणि तो कुठेही इकडे तिकडे त्याचा पोर्शन जाणार नाही। या पद्धतीने ट्राय जरूर करा। आणि बघा गोल जरी गळा तुम्ही करणार असाल तर हीच पद्धत वापरा। कॅनव्हास पेपर शक्यतो वापराच, म्हणजे तुम्हाला तुमच्या गळ्याचा शेप प्रॉपर येईल। आणि त्यानंतर आतल्या बाजूला 1/2 इंच मार्जिन ठेवायचं आणि मग आतला म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करायचं आहे। आणि आतल्या बाजूला जिथे मी नॉच दाखवत आहे त्या पूर्ण पोर्शनला आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर नॉच देऊन घ्यायचे। टीप कट झाली नाही पाहिजे, फक्त आतल्या कपड्यापर्यंतच नॉच राहिला पाहिजे। आणि आता इथे आपल्याला बघा खालचा शिलाईचा पोर्शन आहे तो अस्तरच्या बाजूला आला पाहिजे, अशा पद्धतीने घ्यायचा आहे। आणि पूर्ण गळ्याला आपल्याला बघा या पद्धतीने नख व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। नखाने हा पोर्शन व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे, जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने। यामध्ये खालचा जो शिलाईचा भाग आहे तो बरोबर अस्तरच्या बाजूवर राहिला पाहिजे। या पद्धतीने घ्यायचा आणि नख लावून घ्यायचा आहे, नखाने प्रेस करायचं। आणि यानंतर आता आपल्याला यावरती टीप देऊन घ्यायची आहे। ही टीप आपल्याला बरोबर अस्तरच्या भागावर आली पाहिजे, मेन फॅब्रिकवर जाता कामा नये। इथे अगदी काटावर टीप आपल्याला घ्यायची आहे आणि जिथे आपला कॉर्नर असेल तिथे आपल्याला व्यवस्थित थोडंसं मॅनेज करायचं, दाब उचलून व्यवस्थित तिथे घ्यायचं आहे, कॉर्नर फिरवून घ्यायचं आणि मग पुढे टीप कंटिन्यू करायची। यानंतर अस्तरचा भाग आतल्या बाजूला घालवायचा आणि वरच्या बाजूला आपल्याला अगदी किनाऱ्याची टीप देऊन घ्यायची आहे ब्लाउजला। मी अगदी सावकाश तुम्हाला दाखवत आहे आणि स्टेप बाय स्टेप दाखवत आहे। जिथे जिथे तुम्हाला प्रॉपर काय काय करायचं आहे याच्या इन्स्ट्रक्शनसुद्धा तुम्हाला मी वेळोवेळी देत आहे, तर त्या फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि कुठली म्हणजे फास्ट फॉरवर्ड करून बघू नका, अगदी सावकाश पद्धतीने बघा, म्हणजे तुम्हाला शिलाईमध्ये कोणताच प्रॉब्लेम येणार नाही। आणि यानंतर आपल्याला संपूर्ण ब्लाऊजला मेन फॅब्रिक अस्तर बरोबर जोडून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी मोठी 5ची टीप घ्यायची आणि हाताने कापड व्यवस्थित प्रेस करत करत कुठेही चून आतमध्ये येणार नाही या पद्धतीने घेत आपल्याला संपूर्ण ब्लाऊजला 5ची टीप देऊन घ्यायची आहे। जिथे आपला कॉर्नर असणार आहे तिथे सेम प्रोसेस फॉलो करायची आहे। मशीनमध्ये सुई आपली खाली राहणार आहे कपड्यामध्ये आणि मग कापड फिरवायचं आहे। आणि ह्या पद्धतीने करून झाल्यानंतर हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, बघत आहात त्याप्रमाणे अगदी प्रॉपर। आणि यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत पाठीचे टक्स। तर टक्स घेत असताना बघा पहिल्यांदा आपण मार्किंग जिथे केलेलं आहे तिथे मी तुम्हाला मार्क करून दाखवते। आपल्याला 4 इंचावर टक्स घ्यायचे आहेत, कारण गळा खाली आहे, हा 4 इंचाचे टक्स होत आहेत। तर या पद्धतीने बघा जिथं आपण टक्स मार्किंग केलं आहे तिथे या पद्धतीने कपडा उचलून घ्यायचा आणि दोन्ही बाजूला त्याच्या अर्धा इंच आपला हा टक्स येणार आहे। आणि टक्स घेत असताना महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे दोन्ही फॅब्रिक आपले बरोबर आले पाहिजेत, मेन फॅब्रिक सुटता कामा नये, ते व्यवस्थित पकडायचं आहे। आणि इथे बघा आता टक्स घेत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अर्धा इंच पोर्शन तिरका कट केलेला, तर तो तिरकाच ठेवायचा आहे, सरळ घ्यायचा नाही। म्हणजे तुम्ही इथे जर एकत्र जोडून घेतलात खालच्या बाजूला तर मग तो टक्स आहे तो पूर्ण तिरकामध्ये जाणार आहे। तर बघा मी जसा दाखवत आहे जिथे आपण लाईन घेतली ती आणि पुढच्या बाजूला अर्धा इंच आपण स्लोप घेतलेला, तो स्लोप व्यवस्थित इथे अर्धा इंच वरती यायला पाहिजे, असं तिरकं कापड आलंच पाहिजे आपलं टक्स घेताना, नाहीतर मग ब्लाऊजचा तुमचा गळा उतरतो ना, तर त्याच्यासाठी हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे तुमचं शोल्डर उतरण्याचं, कारण यामुळे गळा हा खेचला जातो खालच्या बाजूला।
तर बघा इथे आता तुम्ही लक्षात घेतला असाल तर पाठीची पट्टी ही आपली पूर्ण स्ट्रेटमध्ये अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे. आणि गळासुद्धा अर्ध्या इंचाने ना बाहेर जातो जेव्हा तुम्ही टक्स घेता तेव्हा. कधी ऑब्झर्व केला असाल तर बघा, किंवा आत्तासुद्धा तुम्ही केल्यानंतर बघून घ्या तसं. तर यानंतर आता आपण पाठीची पट्टी जोडून घेणार आहोत. पाठीची पट्टी जोडण्यासाठी आता इथे आपल्याला गळ्याचा मधला पोर्शन होता तोच मी इथे कट करून घेतला आणि बघा मधनं सेंटरमधनं याला 2 भाग करून घेतले. आणि हे कापड जोडण्यासाठी आपल्याला असा तिरका कट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर वरचा भाग आहे तो पलटायचा आणि मी जसा ठेवत आहे त्या पद्धतीने बघा कसा ठेवलेला आहे. आणि हे जे कोणे आहेत त्या कोणे बाहेर घ्यायचे थोडे थोडे किंचित आणि या कोण्यापासून या कोण्यापर्यंत आपल्याला टिप मारायची आहे की ज्यामुळे आपलं कापड अगदी प्रॉपर जोडलं जातं आणि ही उघडल्यानंतर बघा ही अगदी स्ट्रेट पट्टी तयार होते. तर ही कापड जोडण्याची एक खूप कला आहे, तुम्ही ही नक्की फॉलो करा की ज्यामुळे तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं फिनिशिंग तुमच्या ब्लाऊजमध्ये आणणं सोपं जाईल. तर आता इथे आपल्याला अजून थोडंसं कापड कमी पडत आहे तर त्याच्यासाठी आपण अजून थोडासा कपडा घेऊन तो याच पट्टीमध्ये पट्टीच्या मापामध्ये कट करून घेणार आहोत. सेम तिरका कट द्यायचा आहे आणि उलटा सरळ पोर्शन बघून आपल्याला हा आता इथे जोडायचा आहे. तर इथे बघा शिलाईची बाजू वर आलेली आहे, खालचा जो आपला पोर्शन आहे त्याच्याच बाजूवर ही पण आली आहे. अशा पद्धतीने येईल असं घ्यायचं आणि कोण्यामध्ये बरोबर बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते, जिथे कोणा टच झाला आहे तिथून तिथपर्यंत टिप घ्यायची. कोण बनलेला आहे बघा, जिथे एकमेकांवर ठेवल्यानंतर कोण बनतो. तर या पद्धतीने ही पट्टी तयार करून घ्यायची. जसं मी तुम्हाला म्हणाले ना मगाशी 2 इंचाची पट्टी काढली तर आपल्याला जोड म्हणजे 2 टिपा वाचतात, तर ते मी तुम्हाला ते दाखवते की कशा ते. मगाशी 2 इंचासाठी आपण केलं त्यावेळेला आपल्याला ही वरच्या बाजूची टिप द्यावी लागली नव्हती, पण इथे जर तुम्ही 1.5 इंचाची पट्टी काढला तर या पद्धतीने वरच्या बाजूला एक टिप देऊन घ्यायची असते पहिल्यांदा आणि जिथे आपण जोड दिला आहे तिथे या पद्धतीने नख लावून तो पोर्शन पसरवून घ्यायचा आणि मग वरच्या बाजूनी दुमड घ्यायची आहे 1/2 इंच कपड्याची आणि या पद्धतीने पूर्ण एक बाजूला आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. तर ही एक टिप आपली इथे द्यावी लागते. जर 1.5 इंचाची पट्टी काढलात तर 2 इंचाची काढला तर तुम्हाला ही टिप द्यावी लागत नाही, डायरेक्ट आपण डबल फोल्ड करतो त्याच्यामुळे आपली इथे एक टिप वाचते आणि पुन्हा अजून एक टिप आपली पुढं वाचणार आहे. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. तर बघा या पद्धतीने सरळच्या पोर्शनवर ब्लाऊज पीसचा सरळचा पोर्शन आहे आणि मेन फॅब्रिक आता जी आपण पट्टी लावणार आहोत तिचा उलटा पोर्शन वरती घेतलेला आहे. म्हणजे राईट साईड बरोबर एकमेकांवर घ्यायचे आहेत आणि जिथे टक्स आहे तो बरोबर आपल्याला घालवायचा आहे कमरेकडच्या म्हणजे फिटिंगच्या बाजूकडे घालवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक छोटी चून घ्यायची आहे. तर ही चून का घ्यायची बघा, या बाजूचा टक्स आहे तो इकडच्या बाजूच्या फिटिंगच्या लाईनकडे येईल आणि इथे सुद्धा एक चून घ्यायची. तर अशा पद्धतीने हा पोर्शन खालच्या बाजूने जेवढं आपण मार्जिन सोडलं होतं तेवढं मार्जिन कव्हर करत आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि यानंतर हा पुढे बघा या पद्धतीने नख प्रेस करून घ्यायचा आहे इथे पट्टी वरती या आणि इथे आपल्याला मगाशी जशी आपण काठाची टिप घेतली त्याच पद्धतीने बघा अगदी काठाबरोबर टिप आपल्याला देऊन घ्यायची. फक्त अस्तरवर आली पाहिजे टिप ही आणि शिलाईचा पोर्शन सुद्धा अस्तरच्याच बाजूला असला पाहिजे आपल्या खालच्या बाजूला. तर ही टिप देऊन झाली. यानंतर आपल्याला हा पोर्शन आहे तो आतमध्ये दुमडायचा आहे. तर इथे दुमडल्यानंतर इथे आपल्याला मोठी 5ची टिप देऊन घ्यायची आहे कारण या बाजूला आपण खाली पाठीला हात शिलाई करणार आहोत. तर इथे जर तुम्ही खाली गोट वगैरे घेणार असाल तर मग ही पट्टी लावायची काही गरज नाही. ते सुद्धा एखाद्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन की खालच्या बाजूला साडीतलाच आता जर साडी 2 कलर म्हणजे ब्लाऊज पीस वेगळा आणि साडीचा कलर वेगळा असंच असतं बऱ्याचदा. तर अशा वेळेला साडीतला थोडासा पोर्शन घेऊन कपड्याचा इथे खालच्या बाजूला गोट दिला तर तो खूप छान दिसतो. तर ते सुद्धा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन नक्की. तर बघा या पद्धतीने ही आपली बॅग तयार झालेली आहे. तुम्हाला जर यामध्ये काहीही डिझाईन करायची नसेल तर तुम्ही याच पद्धतीने फक्त इथंपर्यंत करून इथून पुढं तुम्ही शोल्डर जोडून बाही जोडून तुम्ही तुमचा ब्लाऊज कंप्लीट करू शकता. पण इथे एक सिंपल छोटीशी डिझाईन आहे ती आपण बघणार आहोत. तर इथे बघा जेवढा काट आहे आपण पाठीचा पोर्शन ठेवला आहे
तेवढा पोर्शन आपण इथे बघून घ्यायचा आहे आणि उरलेला पोर्शन आतमध्ये दुमडून इथे टिप घ्यायची आहे। तर वरच्या बाजूचा हा जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे त्याला मी टिप देऊन घेते आणि त्यानंतर आपण कट करू शकतो किंवा अगोदर कट केला एक अर्धा इंच मार्जिन घेऊन तरीही चालू शकतं, पण इथे आपण अगोदर टिप देऊन घेणार आहोत आणि नंतर आपण हा पोर्शन कट करणार आहोत। तर बघा या पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे। तुम्हाला सुद्धा जर ही डिझाइन आवडली तर जरूर ट्राय करा किंवा नाही केलात तरीही चालेल। इथून पुढे तुम्ही जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं त्या पद्धतीने ब्लाउज पुढे कंप्लीट केलात तरीही चालू शकेल। तर बघा दोन्ही बाजूचे काठ दुमडून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजूच्या कडा दुमडून घ्यायच्या, काठ नाही। आणि बघा या पद्धतीने ब्लाउजचा सेंटर आणि ही जी पट्टी आहे या पट्टीचा सेंटर करून घ्यायचा आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचा आहे आणि जशा मी प्लेट्स इथे दाखवत आहे तशा पद्धतीने तुम्हाला इथे प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत। तर खूप सोपी आणि सिंपल डिझाइन आहे, पण दिसायला खूप छान दिसते। तुम्ही जरूर ट्राय करा। अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होते आणि दिसायला ब्लाउज अगदी भरगच्च दिसतो, त्यामुळे जरूर ट्राय करा। मी तर तुम्हाला सांगेन कराच तुम्ही हा प्रयत्न, पहिलंच ब्लाउज तुमचं खूप छान तयार होणार आहे। तर जरूर ट्राय करा आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका। तर बघा या पद्धतीने आपण वरच्या बाजूला टिप देऊन घेतल्यानंतर या प्लेट्स आपल्याला खालच्या बाजूने थोडं थोडं अंतर घेत आपल्याला अरेंज करायचे आहेत, कारण वरच्या बाजूचा शेप कर्व आहे तो छोटा आहे, खालच्या बाजूला कर्व मोठा आहे, त्यामुळे इथे आपल्याला प्रत्येक प्लेट्समध्ये अंतर घ्यायचं आहे, म्हणजे तिथल्या तिथे मॅनेज करायचं आहे आणि या पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत। तर बघा या पद्धतीने प्लेट्स देऊन झाल्यानंतर आपल्याला आता इथे लावायची आहे लेस। तर मॅचिंग लेस आपण इथे वापरायची आहे। तुमचं जसं ब्लाउज असेल त्याच्यावेळेस तुम्ही लेस वापरा आणि लेस लावताना शक्यतो मॅचिंग धागा वापरायचा आहे, ज्यामुळे ब्लाउजची फिनिशिंग खूप चांगली येते। बऱ्याचदा कसं होतं कधी धागा चेंज करायचा म्हणून त्यातच लावलं जातं, पण तसं करायचं नाही आहे। आपल्याला फिनिशिंगने काम करायला शिकायचं आहे आणि फिनिशिंग बरोबर परफेक्शन सुद्धा असलं पाहिजे। आता इथे लेस लावताना लेस नेहमी कर्व, जिथला मोठा कर्व आहे त्या बाजूने लेस पहिला लावून घ्यायची। तर आता इथला जो पोर्शन आहे त्यातला खालच्या बाजूची लेस मी पहिल्यांदा टिप दिलेली आहे खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला आपोआप मग जो काही पोर्शन आहे तो येतोच। पण जर समजा तुम्ही वरच्या बाजूला अगोदर टिप दिलात तर काय होतं, खालच्या बाजूची जी कर्व घेताना लेस आपल्याला खेचल्यासारखी वाटते, त्याच्यामुळे तसं होऊ द्यायचं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला खालच्या बाजूच्या कर्वच्या बाजूने टिप द्यायची पहिल्यांदा। आता इथे बघा, इथे तुमच्या प्रॉपर लक्षात येईल मी कशा पद्धतीने करत आहे। तर बघा इथे खालच्या बाजूला आपल्याला पहिल्यांदा टिप देऊन घ्यायची आहे आणि यामुळे आपलं फिनिशिंगही चांगलं येतं, ब्लाऊजला कुठेही ओढल्यासारखं होत नाही आणि लेस लावताना कधीही ओढायची नाही, कारण लेस कसं असतं थोडं ओढल्यानंतर ती लांबते आणि अशा वेळेला काय होते की आपण काही वेळेला जर ओढून लावली तर मात्र मग ब्लाऊज पूर्ण खेचल्यासारखा होत होतो। तर जिथं कर्व असेल तिथे आपल्याला ब्लाऊजला लेस लावताना लेसच उलट पुढे सरकवून लावायची थोडीशी, म्हणजे तिथे ना असं म्हणजे म्हणतो ना आपण जसं खेचतो ना तसं पुढे सरकवायचं, खेचायचं नाही, ती लेस जास्ती सोडायची आपल्याला, तिथे जवळ ढकलायची, म्हणजे तो पोर्शन खेचल्यासारखा होत नाही। तर ही टिप्स आहे म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी। इथे बघा कर्व शेपमध्ये देत असताना सुद्धा जिथे कर्व आलेला आहे तिथे आपल्याला लेस आहे ती पुढे सरकवायची आहे, अगदी सावकाश पद्धतीने लावायचं आहे। आणि यानंतर पहिली टिप देऊन झाल्यानंतर आता इथे बघा हा जो इकडचा पोर्शन आहे तो बरोबर या टिपच्या खाली गेल्यामुळे फिनिशिंग किती छान आलेली आहे। आणि हा जर इथे थोडासा लेसचा पोर्शन दिसत आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा, की ज्यामुळे हा पोर्शन फक्त त्या लेसच्या आतमध्ये राहील, जास्त पण आतपर्यंत नाही जायचं, फक्त तो वरच्या लेसच्या पोर्शनच्या बाहेर नाही दिसला पाहिजे इतपत कट करायचा आहे। आणि पुन्हा याच्यावरून आपल्याला दुसरी टिप देऊन घ्यायची आहे।
तर अशाच पद्धतीने बघा फिनिशिंगच्या खूप इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला यामध्ये शिलाई करत असताना देत असते, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता आणि सावकाश पद्धतीने बघा, म्हणजे तुमच्या या टिप्स मिस होणार नाहीत। आणि साइड बाय साइड जिथे जिथे तुम्हाला धागे दिसत असतील ते कट करत चला, ज्यामुळे फिनिशिंग चांगली राहील तुमची। यानंतर आता शोल्डरला आपल्याला ब्लाऊजला 1-1 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे। जसं मी तुम्हाला दाखवत आहे, टेपच्या साहाय्याने तुम्ही अगदी व्यवस्थित 1-1 इंचावर मार्क करून घ्या आणि याच मार्किंगवरती आपल्याला अजून एक लेस, म्हणजे हीच लेस आपल्याला पुढे जोडून घ्यायची आहे। तर खूप सिंपल डिझाइन आहे, सोपी आहे, जरूर ट्राय करा। आणि अशाच नवनवीन डिझाईन्स पाहण्यासाठी किंवा अजून म्हणाल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचा पूर्ण सिरीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, ती जर तुम्हाला शिकायची असतील कटोरी ब्लाऊजचे म्हणा किंवा अजून काही डिझायनर ब्लाऊज शिकायचे असतील तर तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही जरूर ट्राय करा बघून बनवण्याचा। मी अगदी सोप्या भाषेमध्ये त्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला समजतील अशा भाषेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत। तर चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुमचे व्हिडिओ मिस होणार नाहीत। कारण अशाच शिलाईशी रिलेटेड यूजफुल टिप्स मी तुमच्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते। आणि सध्या आहे तो आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजची सिरीज चालू आहे। सध्या मी हा 34 इंच चेस्टचा ब्लाऊज घेतलेला आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेजरमेंट, मी स्वतःचे मेजरमेंट घेऊन त्याच्यानुसार आपण ब्लाऊज कसा बनवायचा आहे यावरती डिटेल व्हिडिओ करणार आहे। तुम्ही सुद्धा तुमचं मेजरमेंट घेऊन त्याच पद्धतीने कसं ब्लाऊज रेडी करायचं याचा अगदी डिटेलमध्ये तुमची जी पण साईज असेल त्यामध्ये तुम्ही तुमचा ब्लाऊज कसा बनवायचा आहे यावरती आपण बघणार आहोत व्हिडिओ पुढचा। तर पुढचा व्हिडिओ सुद्धा मिस करू नका। तर चॅनलवरती असेच व्हिडिओ बघत चला आणि तुमचे फीडबॅकसुद्धा देत चला, की तुम्हाला कुठल्या तुमच्या नवीन एखादी डिझाईन बनवायची असेल, बघायची असेल तर तसंही मला शेअर करा, मी तुमच्यासाठी तोही व्हिडिओ नक्की अपलोड करेन। तर बघा इथे आपल्याला आता फ्रंट पार्ट जोडायचा आहे बॅक पार्ट बरोबर। तर या पद्धतीने पहिल्यांदा ठेवून घ्यायचा आणि बघा जिथे मी तुम्हाला फ्रंट पार्ट करताना 1 इंच प्रेस टिप द्यायची नाही असं सांगितलं होतं, तर ते इथे आपण कसं वापरणार आहोत ते बघा। इथे आपल्याला जो हात शिलाईसाठी पोर्शन ठेवला होता तो पुढे ठेवायचा आहे एक्स्ट्रा, जो आपल्याला बघा कशा पद्धतीने मी फोल्ड करते ते बघा। तर या पद्धतीने पाठीमागच्या बाजूने मी टिप सुरू केली आणि जिथपर्यंत हे 2 आपले पोर्शन आहेत ते बरोबर एकमेकांवर ठेवून टिप घेतली आणि हा जो हात शिलाईचा पोर्शन आहे तो फोल्ड पुढच्या बाजूत करून घ्यायचा आहे। हे जर तुमच्या एक वेळ लक्षात नाही आलं तर व्हिडिओ पॉज करून पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला हे कळेल की कशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि टिप घेतलेली आहे, की ज्यामुळे इथे फिनिशिंग बघा किती छान आलेली आहे। आतल्या बाजूला सुद्धा खूप चांगली फिनिशिंग आलेली आहे आणि इथे आता आपण हे दुमडलेलं आहे ते शिलाईचा पोर्शन आत जाईल आणि इथे बघा खूप छान इथे गळ्याच्या बाजूला फिनिशिंग आलेली आहे, कुठेही इथे टोचणार नाही किंवा काय। आता इथे बघा काही वेळेला कसं होतं की अशा पद्धतीने जेव्हा टिप दिली जाते त्यावेळेला इथे हा असा बोचका झाल्यासारखं होतं आणि ते आपल्या इथे शोल्डरला अजिबात चांगलं दिसत नाही आणि फिनिशिंगसुद्धा चांगली वाटत नाही। तर फिनिशिंगसाठी या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत, की ज्यामुळे बघा इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते हे कशा पद्धतीने आपण जोडलेला आहे। अस्तर जो आपण हात शिलाईचा पोर्शन आहे तो पुढे राहणार आहे आणि त्याच्याबरोबर टिपच्या लागून आपल्याला पाठीचा जो भाग आपण तयार करून घेतला होता तो ठेवून घ्यायचा आहे। तर शिलाई आहे ती पाठीमागं राहिली पाहिजे आपली बघा आणि या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचाची वरती शोल्डर जॉईंटची टिप आपल्याला देऊन घ्यायची आहे। आणि आता हा जो पुढचा आहे हात शिलाईचा पोर्शन तो बॅकच्या पार्टवर फ्लॅप करायचा आहे, की ज्यामुळे आता हा ओपन बघा मी दाखवते तुम्हाला। आणि आता समजा तुम्ही इथे ओव्हरलॉक करणार नसाल तर या पद्धतीने वरच्या बाजूला टिप देऊन घ्या, म्हणजे तुम्हाला ओव्हरलॉक करायची पण गरज नाही। ओव्हरलॉक करणार असाल तर ते सुद्धा करू शकता। तर बघा आता हा ओपन केल्यानंतर या पद्धतीने तयार होणार आहे। आणि आता शोल्डर जोडत असताना मी इथे तुम्हाला मुद्दामून ह्या विषय घेतलेला आहे बघा।
की जर समजा आपलं एखादी शोल्डर पट्टी जास्त झाली किंवा जोडताना कुठे कमी जास्त झालं तर ते कसं मॅनेज करायचं हे सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. आणि हे बघत बघतच आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. तर बघा, यासाठी आपल्याला दोनही साइड पार्ट आहे जिथे आपण फिटिंग करणार आहोत ते दोन्ही एकमेकांना लावून बघायचे. कुठे कमी जास्त असेल तर तो भाग आपल्याला, जास्तीचा भाग आहे तो कट करून जो भाग कमी आहे त्याच्याबरोबर मॅनेज करायचा असतो. तर ह्या ब्लाऊज शिवत असताना खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज चेक करावा लागतो आणि मग पुढे जावं लागतं. असंच आपण जर फक्त शिवत गेलो, एक एक पार्ट शिवला, जोडला, झालं, पुढे गेलो, तर असं आपलं ब्लाऊज फिनिशिंगने आणि प्रॉपर तयार होत नाही. तुम्हाला बऱ्याच स्टेजना ब्लाऊज हे चेक करत करत शिवायचं असतं की ज्यामुळे आपलं हे फायनल होणार तयार आहे प्रोडक्ट ते अगदी सुपिरियर तयार होणार आहे. आणि याचसाठी तुम्हाला या शिलाईच्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला तुमच्या इथून पुढच्या शिलाईसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. तर त्या न चुकवता तुम्ही व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित बघत चला, म्हणजे या टिप्स तुम्हाला कळत जातील. तर आता डीप नेकमध्ये बघा, मी इथे मार्किंग केलं तसं 2.5 ते 3 इंचापर्यंत सरळ असला पाहिजे पोर्शन, की ज्यामुळे पाठीमागे जी चून वगैरे येते ती येत नाही आणि पाठीचा पोर्शन किंवा फ्रंटच्या बाजूलाही चून येत नाही आणि प्रॉपर फिनिशिंगने हा बाहीचा पोर्शन सुद्धा याला अटॅच होतो आणि दिसतं सुद्धा छान. तर ह्या खूप इम्पॉर्टंट टिप्स आहेत मैत्रिणींनो, या जरूर फॉलो करा आणि ब्लाऊज तुमचं कसं आलं हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अशाच यूजफुल टिप्स तुम्हाला इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, आता आपण इथे 2.5 इंचांवर बाही लावून घेणार आहोत. 2.5 वरती मार्क केलं आणि आता बाही जोडत असताना नेहमी सेंटरपासून जोडायची आहे. आणि बाही जोडायच्या अगोदर आपल्याला बाही सुद्धा चेक करायची आहे, कारण कितीही आपण कटिंग स्टिचिंग व्यवस्थित केलं तरी जेव्हा आपण लास्टला बाही जोडणार असतो त्यावेळेला कुठे 1/2 इंच किंवा 1-2 लाईन जरी एक्स्ट्रा असेल कापड तर त्यामुळे आपलं बाहीचं फिटिंग जे काखेमधला फिटिंगचा पोर्शन आहे तो खालीवर होऊ शकतो. त्यामुळे ते लावण्या अगोदर आपल्याला हे बघून घ्यायचं आहे. आणि बाही जोडत असताना 6.5ची बाहीचं मार्क आहे तो मार्क लावून घेतला आणि जो आपला आतल्या कर्वचा शेप आहे नॉच दिलेला तो आतल्या बाजूवर घेतला आणि मोठा आहे पोर्शन तो पाठीमागच्या बाजूला घेतला. या पद्धतीने सेंटरवर बाही ठेवून बाही जोडून घ्यायची आहे. इथे आपल्याला 1/2 इंच मार्जिन कंपल्सरी घ्यायचंच आहे. 1/2 इंच, कारण आपण इथे 1/2 इंच ऑलरेडी मार्किंगमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगते की 1/2 इंच मार्जिन घ्यायचंच आहे आपल्याला. आणि इथे आता प्रिन्सेस कट जोडत असताना बघा, प्रिन्सेस कटचा पोर्शनसुद्धा फिटिंगच्या बाजूलाच त्याचा तोंड आलं पाहिजे शिलाईचं. जसं आपण खालच्या बाजूला सुद्धा फिटिंगच्या बाजूला त्याचं तोंड केलेलं आहे, त्यामुळे शिलाईमध्ये ब्लाऊज तयार झाल्यानंतर आतल्या बाजूने सुद्धा ब्लाऊज छानच दिसला पाहिजे, फिनिशिंग छान आली पाहिजे. या गोष्टींची वेळोवेळी आपण फॉलोअप घेत जायचं आहे. तर बघा, यानंतर आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे बाहीला आणि डबल टिप देऊन झाल्यानंतर खालच्या बाजूला ब्लाऊजच्या पाठीचा जो सेंटर आहे त्या सेंटरवर आपल्याला इथे बघा फिटिंग करताना हा पोर्शन लावून घ्यायचा आहे. जसं मी आता दाखवत आहे, जिथं मी पिनअप केलेला आहे तिथे ब्लाऊजचा बॅक साईडचा पाठीमागचा सेंटरचा पोर्शन आहे आणि या फ्रंटचा सुद्धा सेंटरचा पोर्शन आपल्याला तिथेच आणायचा आहे. आणि त्यानंतर साईडची टिप आपल्याला देऊन घ्यायची आहे. जर काही कापड एक्स्ट्रा असेल तर ते इथेच आपल्याला कट करून टाकायचं आहे. जसं तुम्ही ब्लाऊजमध्ये बघत आहात तसं या ठिकाणी चेक केल्यामुळं आपलं जे आता पुढचं जे पाऊल आहे ते अगदी फिनिशिंगने तयार होणार आहे. तर बघा, यानंतर आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग टाकायची आहे. तर फिटिंग टाकताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ते बघा. तर फिटिंगसाठी आपल्याला जिथून आपण आय बनवणार आहोत तिथपर्यंतच आपल्याला फिटिंग मोजून घ्यायचं आहे. तर इथे टोटल किती आहे, 33 इंच आलेलं आहे. कंबर फिटिंग आहे आपली 27. तर 27 पासून पुढे काउंट केलं तर 6 इंचाचा डिफरन्स येतोय. तर 6चा चौथा भाग करून घ्यायचा आहे. 6चा चौथा भाग 1.5 इंच येतो. तर खालच्या बाजूने आपण 1.5 वरती मार्क करायचा आहे आणि छातीला 34 चेस्टचं ब्लाऊज आहे तर 8.5 वरती मार्किंग केलं चौथा भाग
आणि हात घेराला 5.5ला मार्किंग केलं. तर बघा हा पॉईंट सुद्धा आपला सेंटरचा बरोबर जिथे आपलं फिटिंग टाकलं होतं आपण कटिंगच्या वेळेला तिथेच आपला हा पॉईंट आलेला आहे. तर या पद्धतीने टीप देऊन घ्यायची. आणि आता इथे हाताचा जो पोर्शन आहे तिथे जी टीप आहे ती वरच्या बाजूला म्हणजे हाताच्या बाजूला आली पाहिजे आणि हाताने व्यवस्थित फील करायचं आहे की खालचा आणि वरचा पोर्शन म्हणजे टीपचा सेम आलाय का, आणि मग पुढे टीप कंटिन्यू करायची आहे. इथे आपल्याला 3 टीप देऊन घ्यायच्या आहेत. कधी कमी जास्त ब्लाऊज म्हणजे टाईट फिटिंग किंवा लूज करायचं असेल तर या टीप आपल्याला उसवून ब्लाऊज करता येतो, म्हणून 3 टीप मी ब्लाऊजमध्ये नेहमी देत असते. तर इथे तुम्ही ब्लाऊजची फिटिंग बघू शकता, अगदी काखेमध्ये प्रॉपर आपलं टीप आलेली आहे, कुठेही खालीवर झालेलं नाही आहे. आणि जर तुम्ही या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग केला तर तुमचीसुद्धा शिलाई याच पद्धतीने येणार आहे, हे नक्की आहे. तर तुम्हाला ही ब्लाऊजची शिलाई कशी वाटली किंवा ब्लाऊजच्या ज्या मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करत असताना टिप्स दिल्या की शोल्डर गळू नये किंवा पाठीमागचा गळा डीप असताना कोणत्या कोणत्या टक्स कसा घ्यायचा किंवा कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे, त्याचबरोबर टक्सचा पोर्शनचा शिलाईचा भाग कोणत्या बाजूला गेला पाहिजे, पाठीमागे टक्स देत असताना कोणत्या बाजूत शिलाई घालवायची आहे, तर या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि त्याचबरोबर डीप नेक असेल तर ब्लाऊजमध्ये अजून काय काय चेंजेस होतात हे सुद्धा तुम्हाला पुढच्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. कारण बऱ्याच मला मैत्रिणींच्या कमेंट येतात की पाठीमागचा गळा आहे तो जरा वाढवला तर ब्लाऊज हा शोल्डरवरून गळतो, तर तो का, तर याचवरती आपण पुढे सुद्धा व्हिडिओ नक्की घेऊन येऊयात. पण सध्या आहे तो आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पोर्शन चालू आहे. तर याच्यातून आपण वेळ मिळाला की तुमच्या कमेंटला मी सुद्धा नक्की त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवेन. तर आत्ता तुम्ही या ब्लाऊजची शिलाई कशी झाली ते हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि हात शिलाई आणि हुकलूकसाठी तुम्हाला इथे साईटला मी व्हिडिओ देते, ते फॉलो करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने हात शिलाई आणि हुकलूक करायचे आहेत. तर भेटूया अशाच पुढच्या युजफुल व्हिडिओमध्ये किंवा इम्पॉर्टंट माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची आणि ब्लाऊज नक्की ट्राय करा. आणि मला या पद्धतीने एक ब्लाऊज शिवून तुम्ही मला कसं झालं हे कमेंट करून जरूर सांगायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम. बाय बाय.